विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीला प्रश्न कसे विचारले जातात ते बघणार आहोत। यापूर्वी येऊन गेलेले म्हणजे मागील वर्षाचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपण इथे सॉल्व्ह करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या लक्षात येईल की पोलीस भरतीला कसे प्रश्न हे विचारले जातात। आपण पहिला प्रश्न बघू। प्रश्न आहे, एक डझन पेनाची किंमत 414 रुपये असल्यास पाऊण डझन पेनाची किंमत किती? हा प्रश्न पोलीस भरती 2011च्या पेपरला आलेला आहे। तर काय करणार आपण, एक डझन पेनाची किंमत किती सांगितली आहे? 114। एक डझन पेन म्हणजे किती? तर 12 पेन असतात। 12 पेनांची किंमत आपल्याला 114 रुपये सांगितलेली आहे। तर आपल्याला किती पेनाची काढायची सांगितली? पाऊण डझन पेनांची। पाऊण डझन म्हणजे किती? तर पाऊण म्हणजे पाव अधिक अर्धा, म्हणजे अर्धा अधिक पाव म्हणजे किती? तर पाऊण। तर मग आपल्याला किती सांगितले? 12। एक डझनची सांगितली आहे ना। एक डझनचे अर्धे किती? 6 आणि पाऊण किती? 3। तर आपली पाऊणची किंमत किती येते? 9। म्हणजे पाऊण डझन पेन म्हणजे 9 पेन। तर आपल्याला ह्या 9 पेनांची किंमत काढायची आहे। 12 पेनची किंमत 114 असेल तर 9 पेनांची किंमत किती? तर आपण काय करतो, आपल्याला हे आपण x मानू। मग x बरोबर 114 गुणिले 9 भागिले 12। आपण काय करतो, हे गुणाकार करतो। 3 ने भाग जाईल। 3 त्रिक 9, 3 चौक 12। आता या 4 ने याला भाग जाईल का? तर नाही। आपण मग काय करणार, 3 चौक 12, हातचा आला 1, 3 एक 3 आणि 1 4, 3 एक 3 भागिले 4। तर काय येणार? 4 एक 4, 4 आठे 32, उरले किती? 2। 4 पंचे 20, परत 2 उरले, पॉइंट घेतला 20 झाली। 4 पंचे 20 म्हणजेच आपले किती आलं उत्तर? 85.5। तर ऑप्शन क्रमांक 1 85.50 रुपये, म्हणजेच पाऊण डझन पेनांची किंमत किती असणार? तर 85.50 रुपये। पुढील प्रश्न, 1024 हे पुढील पैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही? तर म्हणजे काय, त्यांनी 4 पर्याय दिले, यापैकी कशाचे उत्तर हे 1024 येत नाही? नाही विचारलंय। तर आपण आता बघू। तर पहिल्याचं काय दिलंय? 10.24 गुणिले 10चा दुसरा घात, 10चा वर्ग। 10चा वर्ग किती? 100। तर हा गुणाकार जर केला आपण 10.24 गुणिले 100 तर काय येणार? 1024, कारण हे 2 झिरो ह्या पॉइंट काढून टाकेल। दुसरा पर्याय आहे आपला 4चा पाचवा घात, म्हणजे 4 ला 5 वेळेस गुणणे। 1 2 3 4, 1 2 3 4 आणि हे 5। तर 4चा पाचवा घात, 4 चौक 16, 16 चौक 64, 64 चौक 256 आणि 256 चौक 1024। तर हे उत्तरही येतंय आपलं। तिसरा ऑप्शन 2चा 10वा घात, म्हणजे 2 ला 10 वेळा गुणणे। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। तर हा किती येतो? बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने 128, 128 दुने 256, 256 दुने 512, 512 गुणिले 2 1024। तर तिसरा पर्यायही नाही। आता चौथा बघू आपण। चौथा काय सांगितला? 5चा चौथा घात, म्हणजे 5 ला 4 वेळा गुणणे। तर किती येतो? तर 5चा 5 25, 25 पाचे 125 आणि 125 पाचे 625। तर आपल्याला तेच विचारलं होतं की 1024 हे उत्तर कशाचे येत नाही? तर 5चा चौथा घात 1024 येत नाही। तर उत्तर पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न, विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे। सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे। विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे।
तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती? तर आपल्याला पहिले काय सांगितलंय, विजया ही संजनापेक्षा किती मोठी आहे? 15 वर्षांनी. तर आपण समजू संजनाचे वय किती? x, संजना बरोबर x, तर विजया किती असणार? x अधिक 15, कारण की विजया ही संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे, म्हणून विजया x + 15, संजनाला आपण x मानले. त्यानंतर सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, तर सुनीता किती? x पेक्षा कितीने लहान आहे? 5 वर्षांनी. नंतर काय सांगितलंय, विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. म्हणजेच काय, विजया आणि सुनीता, विजया आणि सुनीताच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला किती सांगितले आहे? 9/5. पण आपल्याला माहिती आहे की विजयाचे वय किती आहे? तर विजयाचे वय आहे x अधिक 15 आणि सुनीताचे वय आहे x वजा 5. तर आपण काय करणार, यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 9 ने ह्या x याला गुणणार, म्हणजे 9 × 9, 9x वजा 9×5 45 बरोबर 5 × x 5x आणि 5 × 15 15×5 75 बरोबर. तर हा x 9x जसाच तसा, इकडचे हे 5x इकडे येऊन वजा होणार 5x बरोबर हे 75, इकडचे वजा बाकीचे 45 तिकडे जाऊन अधिक होतील, म्हणजे अधिक 45. तर मग 9x मधून 5x गेले 4x बरोबर 75 आणि 45 किती? तर 120. मग x बरोबर काय राहिले? 120 भागिले 4. तर 4 × 4, 4 × 12, म्हणजे x आपलं किती आलंय? x बरोबर 30. तर x आपल्याला संजना म्हणजे किती आहे? 30. विजयाचं वय x अधिक 15 म्हणजे 30 अधिक 15 45 आणि सुनीताचं वय x वजा 5 म्हणजे 30 वजा 5 25. आता आपल्याला तिघींचे वय कळाले, संजनाचे वय 30, विजयाचे 45, सुनीताचे 25. तर आपल्याला काय विचारलं होतं, संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर, म्हणजे संजना आणि विजया. तर संजनाचं वय किती आहे? 30, विजयाचं वय आहे 45, म्हणजेच 15 × 30, 15 × 45, म्हणजे आपलं गुणोत्तर आलं 2:3. तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो? तर यासाठी आपल्याला कितीने 12 ने निशेष भाग, यासाठी आपल्याला कसोट्या पाठ हव्यात, म्हणजे आपण तोंडी उत्तर काढू शकतो भाग न देता. आपल्याला 12 ने पूर्ण भाग द्यायची गरज नाही, आपल्याला 12ची कसोटी माहिती असेल तर. 12ची कसोटी काय सांगते की 12ची कसोटी म्हणजे 4 आणि 3 या दोन संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग गेला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की 4ची कसोटी काय असते? तर 4ची कसोटी असते की शेवटचे 2 अंक म्हणजे एकक आणि दशक या अंकाला 4 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. तर 51 ला 4 ने भाग जातो का? तर नाही. 22 ला 4 ने भाग जातो का? तर नाही. 44 ला भाग, हो 44 ला जाईल, आणि 56 लाही 4 ने पूर्ण भाग जातो. तर आपल्याला आता ह्या दोन्हीतून एक संख्या आपलं उत्तर असणार, हे दोन तर कट झाले. आता यावर आपण 3ची कसोटी लावून बघणार. तर 3ची कसोटी आपल्याला काय सांगते, तर अंकांची पूर्ण बेरीज करायची आणि त्याला 3 ने भाग द्यायचा. जर तो 3च्या पटीत असेल तर ती 3ची कसोटी. तर आपण देऊन बघू. 7 आणि 4 किती? 11, 11 आणि 2 किती? 13, 13 आणि 2 15, 15 आणि 4 7 आणि 4 किती? 11, 11 आणि 2 13, 13 आणि 4 17, 17 आणि 4 21. तर ह्या 21 ला 3 ने भाग द्यायचा. 3 7 21, म्हणजे 7 ने याला पूर्ण भाग जातोय, म्हणजे ही 3ची कसोटी असणार. तर आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3, म्हणजे 74,244 ला 12 ने पूर्ण भाग जातो. तर आपण एकदा असंही करून बघू, 12 ने पूर्ण भाग देऊनही बघू आपलं उत्तर बरोबर आहे का. तर 74,244 छेद 12, 12च्या पाड्यात 74 आहे का? तर नाही. 12 पंचे 60, 12 72, 12 72, म्हणजे 73, 74 दोन उरले, इथे झाले
22. 12 दुने 24 होता, ते जास्त होतील, मग 12 ने भाग दिला, 12 एक 12, किती उरले 10, म्हणजे झाले 104. 12 आठे 120 जास्त होतील, 12 पंचे 60, 12 72, 12 सत्ती 84, 12 आठी 96, 12 आठी 96, म्हणजे किती उरले 8 उरले, म्हणजे किती झाले 84. 12 आठी 96, 12 पंचे 60, 12 72, 12 सत्ती 84. तर म्हणजे 12 ने ह्या संख्येला पूर्ण भाग दिला तर उत्तर येतं 6187. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. आपल्या चॅनल वरती 1 ते 20 पर्यंतच्या सर्व कसोट्यांचा व्हिडिओ आहे. हवं असेल तर सर्वांनी तो पहिले बघून घ्यावा. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देऊन टाकेल. सर्वांनी एकदा तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व कसोट्या या सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत. त्या एकदा पाठ झाल्या की आपल्याला भाग न देता आपण कसोटी लावून कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाऊ शकतो हे काढू शकतो. भाग न देता आपल्याला उत्तर मिळेल. आपला पुढील प्रश्न आहे 9 स्टार 5 पुढील प्रश्न 9 स्टार 7 स्टार 5 या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 11 ने निशेष भाग जातो, तर त्या स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर आपल्याला उत्तर पर्याय दिले 6, 9, 5 आणि 4. तर आपण काय करू, प्रत्येक संख्या ही 6 एक एक संख्या ठेवून बघूया. 9 6 7 6 5. तर आपल्याला एका आड एक संख्यांची बेरीज करायची, म्हणून आपण एक आड संख्येला गोल करून घेऊ. 9 आणि 7 किती 16, 16 आणि 5 21, 21 मधून 6 आणि 6 12 वजा केले, उत्तर येते 9. म्हणजे हे 11च्या पटीत नाही, ही 11ची कसोटी नाही, ह्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जात नाही. आता आपण दुसरा ऑप्शन म्हणजे 9 ठेवून बघू स्टारच्या जागी. 9 9 7 9 5. आता यांची बेरीज करणार, 9 नंतर हे 7 आणि हे 5. 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 21 मधून 9 दुने 18 गेले, तर 3 उरतात, 3 ही आपलं उत्तर नाही. आपण आता किती पर्याय तिसरा म्हणजे 5 ठेवून बघू. 9 5 7 5 5. एका आड संख्येची बेरीज 9 आणि 7 किती 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, वजा 5 आणि 5 किती 10, 21 मधून 10 गेले 11, म्हणजे आपल्याला 11 ही संख्या मिळाली. म्हणजे कोणत्या संख्येला आपण स्टारच्या जागी जर 5 ठेवला तर आपल्याला त्या संख्येला 11 ने पूर्ण निशेष भाग जाईल. तर आपलं पर्याय क्रमांक उत्तर हे पर्याय क्रमांक 3. म्हणजे ती संख्या काय तयार होईल 95,755. पुढील प्रश्न 2.5 तासांपैकी 25 मिनिटे म्हणजे किती शेकडा? तर शेकडा म्हणजे काय, तर 25 मिनिटं हे 2.5 तासाच्या किती टक्के आहे असं विचारले. तर आपण पहिले या 2.5 तासाला म्हणजे 2.5 ला आपण मिनिटांमध्ये कन्वर्ट करून घेऊ. 60 पंचे 30, 300 सॉरी हातचे आले 30, 60 दुने 120 आणि 30 150, आणि एक घर सोडून पॉइंट आहे म्हणून आपण पॉइंट दिला, तर आपलं उत्तर किती आलं तर 150 मिनिटे. तर आपल्याला काय विचारलेले आहे, हे 25 मिनिटे 2.5 तासाच्या किती टक्के आहे? तर 25 मिनिटे 2.5 तास म्हणजे किती 150 मिनिट गुणिले किती टक्के विचारले तर 100 ने गुणाकार करायचा. हा झिरो कट, हा झिरो कट, 5 त्रिक 15, 5 दुने 10. तर उत्तर काय आलं 50/3, म्हणजेच 25 दुने 50 आणि छेदातले 3. आता 3 ने 50 ला भाग देऊ. 3 एक 3, उरले किती 3 2, म्हणजे 20 झाले. 3 स 18, किती उरले 2. तर म्हणजेच काय उत्तर आलं 16 2/3. तर पर्याय क्रमांक 1 16 2/3. पुढील प्रश्न 0.3 अधिक 0.03 गुणिले 0.03 वजा 0.03 बरोबर किती? तर आपल्याला माहिती आहे बोडोमास वापरायचा. बोडोमास मध्ये पहिले गुणाकार, मग बेरीज, नंतर वजाबाकी. तर पहिले आपल्याला गुणाकार करायचा. 0.03 गुणिले 0.03. तर गुणाकार 3 त्रिक 9,
आणि 4 झिरो जसेच तसे 1 2 3 4 आणि पॉइंट किती संख्यानंतर हे दोन संख्या आणि ह्या दोन संख्या म्हणजे 4 संख्यानंतर पॉइंट हवा आपल्याला 1 2 3 4 म्हणजे आपलं उत्तर आलं 0.0009. तर आपल्याला गुणाकार माहित झाला मग आपली बेरीज 03 अधिक 0.0009 वजा 0.03. तर आपल्याला आता ही बेरीज करायची तर आपण काय करणार यामध्ये 0.3 मिळवणार म्हणजे 0.3 पुढे काहीच नाही म्हणजे 0 असतात. तर या दोन्हींची बेरीज 9×9 0 0 0 आणि 3 3.0. तर ह्या 0.3009 मधून किती वजा करायची आपल्याला 0.03. तर आपण वजाबाकी करून घेऊ 0.03. काही पुढे काही नाही म्हणजे 0 असतात. 9 मधून 0 गेला 0 0. आता 0 मधून 3 जातील का नाही मग आपण हातचा घेणार इथं राहणार 2 इथं झाले 10 10तून 3 गेले 7 हे दोन जसेच तसे 0. तर आपलं उत्तर आलं 0.2709. तर ऑप्शन क्रमांक 1 0.2709.